माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागाच्या दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत। आता अर्णव बाबांसोबत बोलत असतो। खरं तर बाबांसोबत बोलून त्याला मन मोकळं करायचं असतं। आतापर्यंत ज्या ज्या काही गोष्टी झालेल्या असतात, ईश्वरीने अर्णववर जे काही आरोप लावलेले असतात त्याचे पुरावे तर अर्णवकडे नसतात, पण अर्णव बाबांशी त्यावर बोलायचं ठरवतो। बाबांना म्हणत असतो की इतके दिवस माझी इच्छा होती तुमच्याशी बसून सगळ्या काही गोष्टी बोलाव्यात, पण ते काही पूर्ण होत नव्हतं, पण आज मी फायनली तुमच्याशी बोलतोय, पण मला हे तुमच्याशी बोलावंसं वाटतंय। त्याच वेळेला तो बाबांना वचन देतो आणि म्हणतो की माझ्याकडे आता जरी पुरावे नसले तरी सुद्धा तुम्ही काळजी करू नका, मी माझ्यावरचे आरोप तर सिद्ध करून दाखवेनच, पण त्याचसोबत मला असं वाटतंय ना की मी तुमच्या मुलीसोबत जे काही लग्न केलं आहे आणि त्याला तुमचीसुद्धा सहमती आहे, आणि त्यावरूनच मी तुम्हाला एक वचन देतो, मी तुमच्या मुलीला कधीही दुखावणार नाही, नेहमी सुखात ठेवेन। जी काही तिची स्वप्न असतील, ज्या काही तिच्या आवडीनिवडी असतील त्या सगळ्या मी पूर्ण करेन, असं देखील बाबांना आता अर्णवने वचन दिलेलं असतं। आणि जेव्हा बाबा हे सगळं वचन ऐकत असतात ना, तेव्हा त्यांचे डोळे सुद्धा अक्षरशः पाणावलेले असतात, कारण त्यांना सुद्धा जे हवं असतं ते अखेरीस होत असतं आणि त्यांची इच्छा फायनली पूर्ण झालेली असते, आणि ते सुद्धा ह्या अर्णवमुळेच। आणि बाबा काही बोलत नसतात, पण बाबांचे डोळे मात्र सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सांगत असतात, आणि ईश्वरीला सुद्धा या गोष्टी समजत असतात। बाबांना आता अर्णवने तर वचन दिलेलं असतं आणि सांगितलेलं असतं की मी हे लग्न स्वीकारलं आहे आणि मी माझी बायको म्हणून सुद्धा ईश्वरीला स्वीकारलं आहे, त्यामुळे तुम्ही आता ईश्वरीची काळजी करू नका, आजच्या नंतर ईश्वरीला कोणताही त्रास होणार नाही, ईश्वरी फक्त या घरात राहील आणि माझ्या सोबत राहील। आणि त्यामुळे आता बाबांना सुद्धा बरं वाटत असतं। बाबांच्या डोळ्यासमोर तो प्रसंग सुद्धा येतो ज्यावेळेला राकेश हा त्यांना तिथं दिसला होता आणि त्यानेच त्याचा अपघात घडवला होता। हा सगळा प्रसंग आता त्यांच्या लक्षात आलेला असतो, आणि बाबा जे आहेत त्या सगळ्या याच गोष्टीचा विचार करत असतात। आणि बाबा जेव्हा या सगळ्या गोष्टीचा विचार करतात ना, तेव्हा मात्र आता ईश्वरी जी आहे ती सुद्धा आता बाबांचं हे म्हणणं ऐकायला तयार नसते। मात्र आता तिचे डोळे उघडायचं काम नम्रता करते, आणि नम्रता म्हणत असते की तुला सुद्धा इशू माहिती आहे ना की या सगळ्या गोष्टी कशा घडत असतात, तुला माहिती आहे ही मीडियावाले एकाचा किती मोठा इशू करतात, म्हणजे आताही तुझं जेव्हा लग्न अर्णव सरांसोबत झालं, त्यांनी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, तेव्हा बाहेर किती बोंबाबोंब झाली, मीडियावाल्यांनी किती या सगळ्या गोष्टी डोक्यावर धरून ठेवल्यात, तुला तर मीडियावाल्यांचं चांगलंच माहिती आहे, तू गोष्ट आठवतेस का, विसरली आहेस, आपण इंदोर सोडून मुंबईला का आलो तेव्हा सुद्धा असंच काहीसं झालं होतं, हे विसरतेस का तू, या गोष्टी सगळ्या काही लक्षात ठेव, म्हणजे तेव्हा सुद्धा तुझ्यावर हा प्रसंग उद्भवला होता, तुला त्रास होत होता, म्हणून बाबांनी आणि आईने आपल्याला इथं मुंबईला सोडलं, मग तू या सगळ्या गोष्टी कशा काय विसरू शकतेस की या गोष्टी खरं विधिलिखित आहेत आणि त्या तशाच झाल्या आहेत, आणि म्हणूनच तर तुझं लग्न अर्णव सरांसोबत झालेलं आहे, तुला आता हे एक्सेप्ट करावंच लागेल, असं देखील नम्रता जी आहे ती सुद्धा ईश्वरीला समजावून सांगू लागते, आणि ती तिचे डोळे उघडायचं काम जे आहे ते करत असते। आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी आता ईश्वरीला सगळ्या समजतात, भूतकाळातील गोष्टी आठवतात, तेव्हा ती एकदा अर्णवकडे पाहते आणि त्यानंतर मात्र उठून आतमध्ये निघून जाते। आणि जेव्हा ती आतमध्ये निघून जाते ना, तेव्हा मात्र अर्णवही तिला समजवायला म्हणून जात असतो, परंतु आता अर्णव जेव्हा समजवायला जाणार तितक्यातच आता सुप्रिया अर्णवला थांबवते आणि अर्णवला म्हणते की नको, तू जाऊ नकोस, तुझं ती ऐकणार नाही, मी माझ्या परीने तिला समजावते, असं देखील आता ईश्वरीची आई म्हणजे सुप्रिया अर्णवला बोलून समजावू लागते। तर लावण्याला मात्र हे सगळं बघून खूप जास्त राग येत असतो। लावण्याला कळत असतं की हे सगळं काही घडत आहे ते एकदमच विचित्र पद्धतीने घडते, पण कुठेतरी जे आहे ते या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थांबायला हव्यात, काही झालं तरी सुद्धा अर्णव फक्त माझा आहे आणि तो माझाच राहायला हवा, अशीच तिची काहीशी वेडसर इच्छा असते, पण ती इच्छा आता कधीतरी पूर्ण होणार नसते, ती फक्त हे स्वप्नातच पाहू शकत असते। तर दुसरीकडे मात्र आता अर्णव जो आहे तो झालेल्या गोष्टीचा विचार करत असतो, आणि ईश्वरी हे नातं कधी एक्सेप्ट करेल आणि तिला ह्या सगळ्या गोष्टी कधी मान्य होतील याचाच विचार खरं तर अर्णव करत असतो। दुसरीकडे ईश्वरी खूप जास्त स्वतःला त्रास करून घेत असते, कारण
कारण ज्या काही गोष्टी घडत असतात त्या सगळ्या अचानक घडत असतात आणि त्यामुळे तिला आता खूपच जास्त त्रास होत असतो। मात्र सुप्रिया जाऊन तिला समजावते आणि म्हणत असते की बाळा, या सगळ्या गोष्टीचा त्रास करून घेऊ नको। मला मान्य आहे तुझं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं, पण हे लग्न जे झालं आहे ते एका अर्थी चांगलंच झालंय आणि तुलाही माहिती आहे की बाबांनी सुद्धा या लग्नाला सहमती दिली आहे। बाबा इतके आजारपणात आहेत आणि त्याचसोबत मला असं वाटतं की बाबांचा हातही आता हल्ला नसता, पण बाबांना सुद्धा हे लग्न मान्य आहे। म्हणूनच तर बाबांनी स्वतःची तीव्र इच्छा व्यक्त करतच त्यांचा हात उचलला आणि तुझ्यासमोर त्यांचं मत मांडलं। हे सगळं तू विसरतेस का? डॉक्टरांनी काय सांगितलं आहे की बाबांना नेहमीच खुश ठेवायचं। बाबांची प्रकृती खूप जास्त चिंताजनक आहे, पण या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा, या सगळ्या हालचालींमध्ये त्यांनी ही एक हालचाल केली आणि त्यांनी तुझं मंगळसूत्र तुला काढण्यापासून थांबवलं। म्हणजे काय आहे हे तुला लक्षात येत नाही आहे का? हे खरं तर सगळं काही विधिलिखित आहे, पण आपणही त्या गोष्टीचा विचार एकदम व्यवस्थितपणे करायला हवा। आणि म्हणूनच मला असं वाटतं की बाबांना जर हे नातं मान्य असेल तर हे नातं तूही स्वीकारायला हवं। आणि जेव्हा देव जे आहे हे सगळं घडवतो त्या मागे सुद्धा काहीतरी उद्देश असतो आणि म्हणूनच हे देव जे आहे ते घडवत असतो आणि हे तुला आता ॲक्सेप्ट करायलाच हवं। आणि अर्णव राज्याध्यक्ष हा खरंच चांगला माणूस आहे आणि काय होईना कोणत्या परिस्थितीत लग्न झालं आहे हे आपण मान्य करूया आणि आता तुला त्याला नवरा म्हणून स्वीकारावंच लागेल, असं देखील आता सुप्रिया ईश्वरीला समजावतच आता म्हणत असते। ईश्वरीला आता हे सगळं काही समजून घ्यायला खरं तर पहिल्यांदा खूप जास्त कठीण जात असतं, कारण ह्या सगळ्या गोष्टी अचानकपणे तिच्या समोर आलेल्या असतात आणि त्यामुळे तिला आता हे सगळं सहन होत नसतं, जडही जात असतं। पण तरीसुद्धा ज्या काही गोष्टी इथे समजवलेल्या असतात त्या एकदम परफेक्ट असतात आणि त्या गोष्टींमुळेच आता प्रत्येकी आता वाटू लागलेलं असतं ईश्वरीला की नाही, आई बोलते ते अगदी बरोबर आहे आणि मला आईचं ऐकायलाच हवं। आईने परफेक्ट विचार करूनच मला ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्या सांगितलेल्या आहेत आणि म्हणूनच ती आता आईचं सगळ्या गोष्टी ऐकायचं ठरवते आणि आईला आता ती सहमती देते। आईला आता ती घट्ट मिठी मारते आणि आईला तिनं अक्षरशः आता या सगळ्यासाठी होकारच जणू दिलेला असतो आणि त्यामुळे आता आईसुद्धा तिला म्हणत असते की तुझं आता सगळंच नीट होणार आहे। मुळात बाबांची सुद्धा या लग्नाला परवानगी आहे म्हटल्यावर आता हे नातं पुढे न्यायला हरकत नाही, असं बोलून आईने सुद्धा आता ईश्वरीला घट्ट मिठी मारलेली असते। दुसरीकडे लावण्या, तिला मात्र आता या सगळ्याचा प्रचंड असा त्रास होत असतो, कारण तिला आता हे सगळं सहन होत नसतं। तिने फक्त स्वतःचा नवरा म्हणून अर्णवला समोर ठेवलेलं असतं, पण आज ईश्वरी अर्णवची बायको झालेली आहे आणि अर्णवही ईश्वरीलाच आपली बायको मानायला लागलेला आहे। ही गोष्ट जी आहे ती कुठेतरी मनात आहे ना, ती तिच्या घर करून असते आणि तिला त्या गोष्टीचा प्रचंड असा त्रास होत असतो आणि त्यामुळेच आता ती खूपच जास्त रडत असते। पण आता अर्णवही तिथे येतो आणि अर्णव जो आहे तो आता लावण्याला समजवायचा प्रयत्न करत असतो। तो लावण्याला म्हणत असतो की बघ लावण्या, मला माहिती आहे ज्या काही गोष्टी आहेत त्या एकदम विचित्र घडल्या, पण तुलाही चांगलंच माहिती आहे की माझं तुझ्यावर प्रेम नव्हतं। आजीच्या म्हणण्यानुसार मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार झालो होतो। याआधी सुद्धा मी तुला बऱ्याचदा म्हटलंय की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये, आपण फक्त फ्रेंड्स राहू शकतो, पण हे नातं माझ्यावर अचानकपणे लादलं गेलं होतं। पण आता हे नातं मला पुढेही न्यायचं नाहीये आणि आपलं हे जे काही नातं आहे ते इथेच संपलं, पण आपण मैत्रीचं नातं उत्तमपणे निभावू शकतो, असं देखील अर्णवने आता लावण्याला सांगितलेलं असतं। लावण्या म्हणत असते पण तू मला खूप मोठा धोका दिला आहेस, तू मला फसवला आहेस, आपला साखरपुडाही झाला होता। परंतु आता अर्णव तो आहे तो लावण्याला म्हणतो की नाही, या सगळ्यामध्ये मी तुला फसवलं आहे असं मी तुला म्हणू शकत नाही, कारण मी तुला याआधी सुद्धा सांगितलं आहे की माझं तुझ्यावर प्रेम नाहीये। मी माझ्या प्रेमाची कबुली तुला आधीही दिली होती, पण आजीच्या सांगण्यानुसार, आधीच्या म्हणण्यानुसार मी तुझ्याशी लग्न करत होतो, पण इथून पुढे मला हे असं उगाचच तुला तात्काळ ठेवायचं नाहीये, कारण ऑलरेडी माझं लग्न जे आहे ते आता ईश्वरी सोबत झालेलं आहे आणि त्यामुळे तीच माझी बायको आहे। त्यामुळे मी तुझ्यासोबत कोणतंही नातं पुढे नेऊ शकत नाही। आणि जी काही आता लावण्याने अर्णवला साखरपुड्याला अंगठी घातलेली असते ती सुद्धा आता अर्णव जो आहे तो अंगठी काढतो आणि ती आता लावण्याला देतो। लावण्य म्हणत असते की हे सगळं काय आहे अर्णव? अर्णव म्हणत असतो की आता आपलं नातंच नाहीये, आपलं लग्नच होणार नाहीये, मग ह्या नात्यात सुद्धा का अडकून राहायचं? आणि म्हणूनच मी तुला ही अंगठी पुन्हा एकदा देऊन टाकतोय। आणि आता जेव्हा ती अंगठी पुन्हा एकदा अर्णव देतो ना, तेव्हा मात्र अर्णव तिकडनं निघून जातो। मात्र आता खूपच जास्त त्रास लावण्याला होत असतो। लावण्य म्हणत असते की नाही, या सगळ्यामध्ये
मी कोणालाही सोडणार नाहीये. दुसरीकडे राकेश ह्याचा सुद्धा संताप होत असतो. तो म्हणत असतो की काय वाढून ठेवलंय माझ्या नशिबात, खरंच ना मला कळत नाहीये या ईश्वरी कुठे असेल. ईश्वरी खरंच त्या राज्याध्यक्षांच्या घरी असेल का, अर्णव तिच्यासोबत राहत असेल का, काय करावं मला काहीच कळत नाहीये. राकेश आता ठरवतो की अंजलीला फोन लावल्यावरच मला सगळी माहिती कळेल. म्हणूनच आता राकेशने अंजलीला कॉल केलेला असतो. अंजली कॉल रिसीव्ह करते आणि राकेशला म्हणते की काय हो, किती कॉल केले तुम्हाला, तुम्ही एकही कॉल रिसीव्ह करत नाही. तर त्याच वेळेला आता राकेश अंजलीला विचारत असतो, अगं बातम्यांमध्ये काय दाखवतायत ते अंजली आणि ईश्वरीचं खरं आहे का हे सगळं. त्यावर आता अंजली म्हणत असते की हो, ही सगळी गोष्ट खरी आहे, पण ज्या काही गोष्टी आहेत त्या मी तुला नंतर सांगते, तुम्ही आधी घरी या बरं, लवकर घरी या. तर खरं तर राकेशला विचारायचं असतं की ईश्वरी सुद्धा तिथेच आहे का, काय चाललंय घरात, परंतु आता इथे खूप जास्त टेन्शन आहे, मी आता फोनवर तुम्हाला काहीच सांगू शकत नाही, तुम्ही आधी घरी निघून या बरं, असं देखील अंजली सारखंच आता राकेशला बोलत असते. आणि त्यामुळे आता राकेशही जो आहे तो फोन कट करतो आणि तो म्हणतो काय मूर्ख बाई आहे, हिला विचारायला काय फोन केला आणि काय बोलत होती माझ्यासोबत, असं बोलूनच तो चिडचिड करत असतो. आणि त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की खरंच जर अर्णव आणि ईश्वरीचं नातं सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं असेल तर माझं काही खरं नाही. पण त्याकडे दुसरीकडे त्याच्या लक्षात येतं की म्हातारी जी आहे ती काही अर्णवचं नातं ॲक्सेप्ट करणार नाही. पण आता आपल्याला पाहायला मिळतं सगळीजण एकत्र असतात आणि त्याच वेळेला अंजली म्हणत असते की जे काही झालंय ते आता आपल्याला स्वीकारायलाच हवं. कोणत्याही काळात का होईना ह्यांचं लग्न झालंय, मग आपण हे लग्न आता स्वीकारूया. कारण ह्यांचं लग्न जरी आपल्या समोर झालेलं नसलं तरी अर्णवने ईश्वरीच्या गळ्यात मंगळसूत्र घातले, तेव्हाची परिस्थिती काय होती हे आपल्याला चांगलंच माहिती आहे. पण आपण जे आहे ते काही झालं तरी सुद्धा हे नातं आता स्वीकारूया. थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने मला असं वाटतं की ह्यांना आपण पुन्हा एकदा छान असं लग्न लावून देऊया. कारण ह्यांच्या लग्नात आपण नव्हतो, ह्यांनी मंगळसूत्र घातले आणि ह्यांचं लग्न केले. मीडियासमोरही ह्या सगळ्याचा बोबारा झाला आहे आणि त्याचसोबत आता आपण हे नातं स्वीकारलं नाही तर मीडियावाल्याला सुद्धा तेवढीच आता आपल्या कुटुंबाची बदनामी करायला संधी मिळेल. आणि मला असं वाटतं की दोन्ही कुटुंबाची बदनामी होण्यापेक्षा ना आता जे काही आहे ते आपण स्वीकारूया. आणि मला असं वाटतं की ईश्वरीला आम्ही रीतसर आता गृहप्रवेश करूनच घरात घ्यायला हवं. आणि त्यामुळेच आता या सगळ्या गोष्टीला सुप्रियाची तर परवानगी असतेच, परंतु जयू आता या सगळ्याला नकार देत असते. परंतु सुप्रिया जयू त्याला थांबवते आणि मला सुद्धा तुमचं हे म्हणणं पटतंय असं ती ठणकावून सांगू लागते. त्यावर अंजली म्हणत असते की आपण ईश्वरीला तर गृहप्रवेश करून घरी घेणारच आहोत, पण तरी सुद्धा मला असं वाटतं की आपण घरातल्या घरात यांचं लग्नही लावून देऊया. कसं आपल्या समोर यांचं लग्न होईल म्हणजे आपल्यालाही काहीतरी समाजाला सांगता येईल असं देखील यांचं म्हणणं असतं. तर दुसरीकडे लावण्या हे सगळं बोलणं ऐकत असते. लावण्याला आता या सगळ्या बोलण्याचा प्रचंड असा राग आलेला असतो. लावण्य आता म्हणत असते की फक्त AR हा माझा आहे आणि ARच्या नावापुढे फक्त माझंच नाव असेल, म्हणजेच लावण्य अर्णव राजाध्यक्ष हेच नाव मला ऐकायचं आहे. काही झालं तरी ती जागा आहे आणि माझी जागा मी इतर कोणालाही घेऊ देणार नाही. तर इकडे मात्र अंजली पूर्णपणे लग्नाची तयारी करते. म्हणजेच तिने आता ठरवलेलं असतं अर्णव आणि त्याचसोबत अंजलीचं लग्न घरातल्या घरात एकदम छोट्याशा पद्धतीत आपण लावून देऊया. पण ह्यांचं लग्न आपल्या समोर झालं तर कसं एकदम बरं होईल ना, म्हणजे सगळ्या काही गोष्टी नीटही होतील, दोन्ही कुटुंबही आरती एकत्रही येतील. आणि मामांनाही आता हे म्हणणं पटत असतं. मामाही म्हणत असतात की अंजली जे काही बोलते ते एकदम परफेक्ट बोलते आणि आपण आहे ना तसंच काहीसं करूया. लावण्याचा मात्र इथे जळून भुगा झालेला असतो. ती खूपच जास्त रडत असते आणि तिला आता ठरवलेलं असतं की काही झालं तरी अर्णवची बायको ईश्वरी म्हणून काही झालं तरी समोर येणार नाही. कारण अर्णवची बायको फक्त मी आहे आणि त्या सगळ्यावर फक्त आणि फक्त माझा अधिकार आहे. इकडे आता अर्णव आणि त्याचसोबत अंजलीचं लग्न ठरत असतं आणि सगळं काही वल्लरी ऐकत असते. आणि वल्लरीला हे सगळं ऐकून धक्का बसतो. वल्लरी लगेच बेडरूममध्ये निघून जाते. वल्लरी आता विचार करत असते आणि म्हणत असते की हे सगळं काय होऊन बसलंय, म्हणजेच आता खरंच ईश्वरीचं लग्न आणि अर्णवचं लग्न झालं तर माझ्यासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे. पण बरं झालं मी तिथे जास्त वेळ राहिली नाही, कारण मी जर तिथे जास्त वेळ राहिली असते तर माझ्यासाठी ही खूप मोठी धोक्याची घंटा होती. जेवढं काही माझं नशिबात होतं ते सगळं काही बाहेर आलं असतं. इतक्या दिवस जे मी काही सत्य लपवलं आहे ते सगळंच बाहेर पडलं असतं आणि मला ते नको होतं आणि म्हणूनच मी हे सगळं केलं. पण बरं झालं एका अर्थी मी इकडनं बाहेर पडले. आणि ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा ती विचार करत असते तेव्हा मात्र मामा तिथे येतात आणि मामा म्हणतात की काय गं, तुझ्या भाच्याचं लग्न आहे आणि तू इथे काय करत आहेस, तुला कळत नाही आहे का, चल ना, असं बोलूनच आता तिला बाहेर आणलं जातं. आणि परंतु या सगळ्याला वल्लरी जी आहे ती नकार देते. वल्लरी म्हणत असते की नाही, मी हे काही झालं तरी ॲक्सेप्ट करणार नाही आहे, कारण मला हे नातंच मान्य नाही आहे मुळात. कारण जे काही ठरवलं होतं
लावण्यासोबत ठरवलं होतं आणि हे लग्न मला ॲक्सेप्टच नाही आहे, त्यामुळे मी ह्या सगळ्या कार्यक्रमात येणार नाही. परंतु आता मामा तिला म्हणत असतात की बघ, तुझ्यासाठी जरी हे ॲक्सेप्ट नसलं तरीसुद्धा मला असं वाटतं ना, या सगळ्या गोष्टी तू कुठेतरी ॲक्सेप्ट करायला हव्यात, कारण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अर्णवच्या बाबतीतल्या आहेत आणि अर्णव तुला किती मानतो हे तुलासुद्धा माहिती आहे. मग तू हे सगळं का नाकारते आहेस? मग आता या सगळ्या गोष्टींना वल्लरी उत्तर देत म्हणत असते की तुम्हाला जे काही करायचे ना ते करा, परंतु मला एक गोष्ट प्रश्नाचं उत्तर द्या. या सगळ्या ज्या काही गोष्टी झाल्या त्यामध्ये सगळं काही कसं काही घडून आलं? म्हणजेच आता बघा, ईश्वरी तिथे अडकली होती त्या लॉजवर आणि तिथेच बरोबर अर्णव कसा काय पोचला, तिचा ॲड्रेस त्याच्यापर्यंत कसा समजला आणि हे सगळं सोडून तो तिकडे कसा गेला? या सगळ्याला काहीतरी कारणं असतील ना, काहीतरी उत्तरं तर तुमच्याकडे असतीलच आणि हे सगळ्याची उत्तरं तर मामाकडे असतात. पण आता मामा काहीच बोलू शकत नसतात, कारण मामानेच तर सगळं काही सांगितलेलं असतं अर्णवला आणि म्हणूनच तर अर्णव जो आहे तो ईश्वरीला वाचवण्यासाठी त्या लॉजपर्यंत पोचलेला असतो. आता जेव्हा मामी हे सगळं बोलत असते तेव्हा मामा म्हणतात की तुला या लग्नात सहभागी व्हायचं नसेल तर होऊ नकोस, पण हे माझ्या डोक्याला त्रास द्यायचं ना बंद कर, कारण का अर्णव जो आहे तो तुला मनापासून मामी मानतो आणि तुझे काही अधिकार, तुझे काही हक्क आहेत आणि त्यालाही असं वाटत असेल की तू त्याच्या लग्नात असावं, पण जर तुझी इच्छा नसेल ना तर मलाही काही बोलायचं नाहीये. असं बोलूनच आता तिकडनं मामा तर निघून जातात. मात्र आता वल्लरी जी आहे ती आता विचार करत असते आणि वल्लरी जी आहे ती म्हणत असते की बरं झालं मी या सगळ्याला नकार दिला नाही, तर ती सुप्रिया माझ्या डोळ्यासमोर आली ना तर सुप्रियाचं आणि माझं जे काही मागे घडलं होतं ते सगळ्यांनाच समजेल. इकडे आता अर्णवला छान तयार करण्याची जबाबदारी जी आहे ती अंजलीने घेतलेली असते. अंजली अर्णवला छान मस्त अशी शेरवानी घालते, त्याचसोबत त्याला तयारही करत असते. अर्णवच्या चेहऱ्यावर छान असा ग्लोसुद्धा आलेला असतो, कारण आता ईश्वरी त्याची बायको झालेली असते आणि ईश्वरी ही त्याची बायको झाल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद अंजलीला दिसतो. अंजली म्हणत असते आज तुझा चेहरा नेहमीपेक्षा जरा जास्तच खुलला आहे, खूपच सुंदर दिसतोयस तू, पण मला असं वाटतं ना की ज्या काही गोष्टी झाल्यात त्या एकदमच विचित्र झाल्या आहेत. त्या कशा झाल्या? म्हणजे तुला लॉजवर तू कसा काय पोचला आणि ईश्वरी तिथे काय करत होतीस मला सांग ना जरा. या सगळ्या गोष्टी आता अंजलीला पडलेल्या असतात आणि परंतु अंजलीच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अर्णवला कशी द्यावी कळत नसतात, कारण अंजलीचाच नवरा राकेश जो आहे तो तिच्या मागे होता आणि या सगळ्या गोष्टी कशा काय सांगू शकणार आहे अर्णव. म्हणूनच अर्णव जो आहे तो आता शांत राहत असतो. अर्णव याबद्दल काहीही कुठेही बोलत नाही. अर्णवला माहिती आहे की या सगळ्या गोष्टी जर मी कुठेतरी बोलून बसलो तर या सगळ्याचा त्रास अंजलीला होणार आहे आणि अंजलीला जर त्रास झाला तर तो त्याला आवडणार नाही. सोबत अंजली आणि ईश्वरीचं रक्षण जे आहे ते त्याला करायचं असतं आणि त्यामुळे तो आता सध्या तरी या सगळ्यातून शांत राहायचाच निर्णय घेतो, कारण आता त्याचं लग्न होणार आहे आणि आता या सगळ्या गोष्टी समोर एकदमच आलेल्या आहेत आणि राकेशचं काय करायचं हे सुद्धा त्याच्या डोक्यात आता सुरू असतं. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं जी लावण्य असते ना ती आता ठरवते. काही झालं तरीसुद्धा आता जे काही करायचं आहे ते काटा काढायचंच आहे, कारण तिला हे लग्न मान्यच नसतं आणि त्यामुळे आता ईश्वरीचा काटा काढण्यासाठी तिनं आता सुपारी दिलेली असते आणि ती म्हणत असते की माझं काम झालंच पाहिजे, ती मुलगी या जगात नाही राहिला पाहिजे काही झालं तरीसुद्धा. आणि असं बोलूनच तिनं आता सुपारी तर दिलेलीच असते. दुसरीकडे आता ईश्वरी सुद्धा नवरीच्या वेशात छान तयार झालेली असते, मुंडाव्या लावलेल्या असतात आणि त्यामुळे ईश्वरीचा चेहरा अजूनच खुलून आलेला असतो. आणि आई सुद्धा आता ईश्वरीला म्हणत असते की तुझं आता हे लग्न खूप छान पद्धतीने होतंय आणि ह्याचा तू स्वीकार कर, तू कोणताही बाकी विचार करू नकोस, सगळं नातं आता तुला ॲक्सेप्ट करावं लागणार आहे. आणि त्यामुळेच आता आई देखील ईश्वरीला समजावत असते. दुसरीकडे राकेशला या सगळ्या गोष्टींचा राग येत असतो. राकेश म्हणत असतो की खरंच अर्णव आणि ईश्वरीचं लग्न होतंय आणि मी हे ॲक्सेप्ट करेन असं होऊ शकत नाही. माझी ईश्वरी ही फक्त माझीच आहे, ती कधीही मी अर्णवची होऊ देणार नाही. मला काही झालं तरी आता हे करून थांबवायलाच हवं असं देखील आता राकेशचं म्हणणं असतं. राकेश आता कशा पद्धतीने ईश्वरी आणि त्याचसोबत अर्णवचं लग्न थांबवेल का आणि त्याचसोबत लावण्य या लग्नात काय विघ्न आणू शकेल का हे पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचसोबत तुम्हाला भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.